नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल खाण्यास भटकंती। तुम्ही माझ्या पहिल्या व्लॉगला खूप छान प्रतिसाद दिलात। हो, महाबळेश्वर आणि पाचगणीचा पहिला जो मी व्लॉग टाकला होता, पहिला पार्ट टाकला होता, त्याला तुम्ही छान रिस्पॉन्स दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। महाबळेश्वर पाचगणी हे महाराष्ट्रातील खूप फेमस स्पॉट आहे, टुरिस्ट स्पॉट आहे। त्यामुळे तुम्हाला तिथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते। सॅटर्डे संडे आला किंवा वेकेशन झाला तर तिथे नेहमीच टुरिस्ट क्राऊड करताना तुम्हाला दिसत असते। सो ट्रॅफिकशी डील करत करत मी पोचली पाचगणीला। पाचगणी इथे मी आली होती बगीचा कॉर्नर। तर तुम्ही इथे बघू शकता की खूप असे डिफरंट फ्लावर्स आहेत आणि प्लांटेशन्स केलेले आहेत। खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि बगीचा कॉर्नरचं एक फेमस स्वीट डिश किंवा डेझर्ट म्हणता येईल ते मी ट्राय करायला गेली होती। मी जे डेझर्ट बोलत आहे त्याचं तुम्ही मेकिंग इथे बघू शकता आणि मेकिंग बघताच तुम्हाला समजेल की हे नक्की काय आहे। महाबळेश्वर आणि पाचगणीकर यांना तर नक्कीच माहिती असेल हे काय आहे ते। कमेंट करून सांगा मला काय आहे बरं। मेकिंग शूट करतानाच मला असं वाटत होतं की हा ग्लास कधी माझ्याकडे येतोय आणि कधी त्या ग्लासला मी फस्त करतेय। महाबळेश्वर फिरून झालेला आहे। आता मी आलेली आहे पाचगणी इथे बगीचा कॉर्नर। खूपच फेमस आहे आणि बगीचा कॉर्नरची एक फेमस डिश आहे ती आहे स्ट्रॉबेरी क्रीम। तुम्ही बघू शकतात की वरती पण स्ट्रॉबेरी ॲक्च्युअल स्ट्रॉबेरीनी गार्निश केलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा बघू शकतात की स्ट्रॉबेरी आईस्क्रीम अशी लेयर आहे। तर त्याला टेस्ट करून सांगते की कशी आहे। लॉट्स अँड लॉट्स ऑफ क्रीम, वाव। मी एक स्ट्रॉबेरी पण घेते। स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश आहे, क्रीम पण एकदम फ्रेश आहे। खूपच छान कॉम्बिनेशन आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम। स्ट्रॉबेरी क्रीम मी घेतलं होतं। मला वाटत होतं एवढा मोठा ग्लास मला संपणार नाही, पण तो मी संपवलेला आहे। खूप चविष्ट होतं, खूप मस्त होतं, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड। खूप आवडलं मला। त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम त्यांनी बॉटमला घातली होती, म्हणून म्हटलं एक नुसती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टेस्ट करावी। तर त्यासाठी मी नुसती एकदम प्लेन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेली आहे। एकदम त्याच्या आतमध्ये बारीक बारीक चंक्स दिसत आहेत मला स्ट्रॉबेरीचे आणि वरून पण आईस्क्रीमला त्यांनी स्ट्रॉबेरीच्या पीसेसनी गार्निश केलेलं आहे। खरंच असं म्हणतात ना, महाराष्ट्रातला स्वर्ग आहे हा महाबळेश्वर, हा स्वर्ग आहे। खूप मस्त जागा आहे। जास्त प्लेसेस मी कव्हर नाही करू शकले। खूप छान एक्सपिरियन्स होता। तुम्ही वन डे मध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी नाही कव्हर करू शकत, सो तुम्ही एक लॉंग सुट्टी वेकेशनसाठी तुम्ही या। मी प्रयत्न केला एका दिवसात जे काही मला प्लेसेस कव्हर करता येतील तेवढ्या मी केले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील, माझी भटकंती तुम्हाला आवडत असेल, माझं जेवण मी तुम्हाला दाखवते ते आवडत असेल, तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सो मी माझा डेझर्टचा ग्लास आणि आईस्क्रीम फिनिश करून पोचलेली आहे मॅप्रो गार्डन इथे। मॅप्रो गार्डनला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च आणि एप्रिल।
उन्हाळ्यात मॅप्रो स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा केला जातो, जो अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. मॅप्रो गार्डन म्हणजेच एव्हरीथिंग अंडर वन रूफ. हो, बरोबरच आहे. मॅप्रो गार्डनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजेच की तिथे एक खाकरा फॅक्टरी आहे. खाकऱ्याचे तुम्हाला भरपूर सारे व्हरायटीज तिथे मिळू शकतात. तिथे तुम्हाला भरपूर सारे चॉकलेट्स मिळू शकतात. ती तर मॅप्रो गार्डनचे एकदम वैशिष्ट्यच आहे की तुम्हाला तिथे जेली चॉकलेट्स खूप आणि वेगळ्या फ्रूट पल्पीजमध्ये मिळू शकतात. तिथून मीही खूप सारे चॉकलेट्स घेतले होते. इथे फ्री टेस्टिंग असते मॅप्रो गार्डनमध्ये. आणि हे जे चॉकलेट आहे ते आल्मंड डेट्स आहे, म्हणजे खजूर, त्याच्या आतमध्ये बदाम आणि हे दोन्ही चॉकलेटमध्ये डीप केलेलं आहे. तुम्हाला इथे विविध प्रकारचे ज्यूसेस, स्क्वॅश, ड्रिंक्स हे टेस्टिंगसाठी अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ते विकत घ्यायचे असतील, समजा तुम्हाला हे टेस्ट केल्यानंतर आवडलं, तर तुम्ही तिथे ते विकतही घेऊ शकता मोठ्या क्वांटिटीमध्ये. मॅप्रो गार्डनचं माय फेवरेट इज ग्रीन ॲपल सिरप. हो, ते खूपच टेस्टी लागतं. तुम्हाला माहिती आहे का, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला 2010 मध्ये भौगोलिक पॅटर्न हा प्राप्त झालेला आहे. खूप मस्त आहे तिथल्या स्ट्रॉबेरी. श्री स्वामी सप्लायर्स. हे गोड आंबट अजिबात नाहीये. चला तर मग मंडळी, मी माझा ब्लॉग इथेच एंड करत आहे. आणि इथे एक नमूद करत आहे की हा ब्लॉग कुणीही मला स्पॉन्सर केलेला नाही आहे.